इथे मी वन पीसला लावण्यासाठी सॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि 4 मीटर मी हा सॉटनचा कपडा घेतलेला आहे, कारण आपण ज्या कपड्यापासून वन पीस शिवणार आहोत तो खूप पातळ कपडा असल्यामुळे आपण इथे सॉटन कपड्याचा अस्तर म्हणून वापर करणार आहोत। आता वन पीस कटिंग करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, वन पीसची उंची 55 इंच आहे, तर आपण कमर उंचीपर्यंत आपण इथे वरचा भाग काढून घेणार आहोत। इथे मी हा कपडा घेतला आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि तुम्ही याची माप स्क्रीनवर बघा, मी इथे माप दिलेली आहेत। इथे मी मोजून कपडा कटिंग करून घेतलेला आहे। आपण इथे पूर्ण उंची घेतली, कमर उंची आहे 15 इंच आणि शोल्डर घेतले मी 6 इंचाचे शोल्डर ठेवली आणि ते आपण मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि इथे छातीची गळी ठेवणार आहोत। छातीची गळी ठेवण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग करतो। छातीचा चौथा भाग इथे 9 इंच येतो, कारण छाती 36 असल्यामुळे आणि प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार देण्यासाठी मी एक इंचावर आकार दिलेला आहे आणि 1.5 इंचावर आकार दिलेला आहे। इथे दोघं आकार मुंड्याचे आकार मी इथे दिलेले आहेत। गळा रुंदी इथे आपण 2.5 इंच घेणार आहोत आणि ह्या साईडला मी अर्धा इंच खाली घेतलेलं आहे, म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही। आणि पुढचा गळा तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त तुम्ही करू शकतात। इथे मी पुढचा गळा घेतला आहे 6.5 इंचाचा आणि आपल्या आवडीनुसार आपण गळ्याचा आकार देऊ शकतो। मी इथे गोल गळ्याचा आकार दिलेला आहे। तर माप टाकून झालेली आहेत आपली। माप टाकून झाल्यानंतर मी ते कटिंग करून घेत आहे। आधी वरचा शेप कटिंग करायचा। वरचा शेप कटिंग झाल्यानंतर एक भाग बाजूला करायचा आणि हा गळ्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे। हा आपला पुढचा भाग झाला। आतला मुंड्याचा आकारही कटिंग करून घ्यायचा। हा पाठचा भाग आपला 2.5 इंच मी इथे गळा रुंदी घेतली आणि मागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्या। मी इथे 11 इंचाचा हा मागचा गळा ठेवलेला आहे। डिझायनर गळा असल्यामुळे गळा जास्त घेतलेला आहे आणि चौकोन गळा मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। वरती 2.5 इंच घेतले आणि खालीही 2.5 इंच घेतलेले आहेत, म्हणजे चौकोन व्यवस्थित तयार होतो। आता मागचा पुढचा भाग हा इथे तयार झालेला आहे। इथे आपण हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे, डबल फोल्ड केला मी। डबल फोल्ड करून आपण हे कटिंग करून घेणार आहोत। इथे मी दोघं भाग एकत्र करून कटिंग करून घेतलेले आहेत। एक भाग साईडला केला। हा पाठचा भाग, कारण पाठच्या भागाला आपण म्हणजे मागच्या गळ्याला डिझाईन तयार केलेली आहे। इथे आपण ही मागचा पुढचा भाग कटिंग करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मी इथे अस्तर ठेवून जॉईन करून घेतलेला आहे। जो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा। आपण दोघं भाग एकत्र करून इथे जॉईन करून घेतलेले आहेत आणि जास्तीचा जो कपडा होता तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण इथे गळे तयार करून घेऊया। गळे तयार करण्यासाठी आपण इथे पट्टी कटिंग करून घेऊया। इथे मी गोल गळा तयार करून घेतलेला आहे। कॅनव्हास लावून गोल गळा कटिंग करून घ्यायचा। व्यवस्थित कट लावायचे, म्हणजे गळा कसा व्यवस्थित पलटी होतो आणि फिनिशिंग ही छान येते। कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि इथे मी दोरी बनवून घेतलेली आहे।
1 इंचाचा कापड कापून मी इथे दोरी बनवून घेतली, हे बघा. आणि 2-2 इंच शोल्डरपासून 2-2 इंच सोडून मी इथे निशाण लावून घेतलेले आहे. आणि हा कपडा मी पलटी करून त्याच्यावर आखून घेतलेला आहे बघा, म्हणजे बरोबर असे आपले हे डॉट येतात. आणि जी आपण दोरी बनवून घेतलेली आहे ती मी इथे 2-2 इंचाची दोरी कटिंग करून घेतलेली आहे. एकसारखी कटिंग करायची म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंग येते. इथे आपण ही दोरी लावून घेणार आहोत. हे बघा, इथे मी ही दोरी लावून घेतली, व्यवस्थित पॅक करून घेतली. आणि जर तुम्हाला अजून गळा मोठा हवा असेल तर तुम्ही मोठा गळा तयार करू शकतात. चौकोन गळा तयार करण्यासाठी मी इथे हा डबल कपडा घेतलेला आहे अस्तरचा आणि असा आखून घेतलेला आहे. आणि खाली मी 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे, म्हणजे हे बघा असं चौकोनपट्टी आपली तयार होते. वरती कपडा कमी असल्यामुळे आपण इथे वरती जॉईंट देणार आहोत. अशा पद्धतीने बघा चौकोन आपला हे गळा इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे. आणि ज्या ठिकाणी कमी होता तिथे मी जॉईन करून घेतलेला आहे, म्हणजे संपूर्ण आपली चौकोनपट्टी इथे तयार झाली. आणि एका साईडनं मी ही पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि जशीच्या तशी ठेवून आपण इथे जॉईनही करून घेतलेली आहे. जॉईन झाल्यानंतर कट लावायचे म्हणजे चौकोन गळा व्यवस्थित पलटी होतो. आता इथे आपण दोघं गळे तयार करून घेतलेले आहेत. शोल्डर जोडून घ्यायचं. शोल्डर जोडताना व्यवस्थित जॉईन करा. हे बघा, इथे आपण शोल्डर जॉईन करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं, जर तुम्हाला मागचा गळा मोठा हवा असेल तर तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त करू शकतात. आता इथे आपण टक्स घेणार आहोत आणि टक्स घेण्यासाठी शोल्डरच्या मधोमध फोल्ड करून टक्स घ्या. अगदी व्यवस्थित असे आपले टक्स येतात. 5 इंचावर मी इथे निशाण लावून घेतली आणि अर्धा इंच आपण इथे आतमध्ये कपडा शिवून घेणार आहोत. इथे मी टक्स लावून घेतले. इथे आपण टक्स घेतलेले आहेत. टक्स घेऊन झाल्यानंतर बाही कटिंग करून घेऊया. बाही कटिंग करण्यासाठी मी इथे डबल फोल्ड कपडा कटिंग करून घेतलेला आहे. बाहीची लांबी 17 इंच आहे आणि प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे. बाहीची रुंदी घेण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. छाती 36 असल्यामुळे चौथा भाग इथे 9 इंच येतो. आणि बाहीचा आकार देण्यासाठी मी इथे जी ओपन बाजू आहे त्या साईडनं मी इथे 3 इंच घेऊन बाहीचा आकार दिलेला आहे. आणि इथे दंडगेरचे हाफ घेतलेले आहेत. दंडगेर 10 इंच असल्यामुळे आपण त्याचे हाफ घेतले 5 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. आता इथे मी बाही कटिंग करून घेतलेली आहे. आतला सेप कटिंग करून घ्यायचा. आता बाही आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि जो जास्तीचा कटिंगचा भाग आहे तो पुढे लावून घ्यायचा. इथे मी बाही जॉईन करून घेतलेली आहे. हे बघा, बाही जॉईन करून घेतली आणि जो शिलाईचा कापड आहे बघा तो वरती करून मी इथे दाब शिलाई घेतलेली आहे. कारण हा पातळ कपडा असल्यामुळे जर आपण तशी शिलाई ठेवली असती तर आतली शिलाई दिसली असती, म्हणून मी शोल्डरच्या वरती हा कपडा घेऊन दाब शिलाई देऊन आतमध्ये हा कपडा दाबून घेतलेला आहे. आता खालचा घेर कटिंग करण्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घेतलेला आहे आणि कमर घेर आहे आपली 34 इंच. इथे आपण 34 इंच कमर घेर लिहून घेतलेली आहे.
आणि पूर्ण उंची 55 इंच आहे. 55 इंचमधून आपण कमर उंची मायनस करून घेणार आहोत. कमर उंची 15 इंच आहे. 15 इंच मायनस करून जेवढे आपली उंचीमधून उरतात तेवढं आपण इथे उंचीला कापड घ्यायचा आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायची. आणि इथे मी कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे. कमरघेर 34 असल्यामुळे 8.5 इंच आपण कमरघेर घेतलेली आहे आणि प्लस 1 इंच मी इथे मार्जिन घेतलेले आहे. इथे आपण हा घेर कटिंग करून घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी कापड कमी आहे तिथे आपण इथे जॉईंट देणार आहोत. जॉईंट दिल्यानंतर मी पुन्हा चेक करते, कारण जॉईंट दिल्यानंतर कपडा हा मागे पुढे होत असतो. आणि याची थिअरी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. थिअरी याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण आपलं इथे अस्तर कटिंग झाल्यानंतर आता मेन कापड आपण कटिंग करून घेणार आहोत. उंची घ्यायची. उंचीमधून 15 इंच आपण कमर उंची मायनस करायची आहे आणि उरलेल्या कापडमध्ये आपण पूर्ण घेर काढून घ्यायचा आहे. आपण इथे बंद गळी ठेवलेली होती आणि तुम्हाला आधीच सांगितलं मी, ज्याप्रमाणे आपण अस्तर कटिंग केलं आहे त्याचप्रमाणे आपण हा मेन घेर कटिंग करून घ्यायचा आहे. अस्तरच्या घेराची लांबी कमी आहे. आपण 6 इंच तिथे कमी घेतलेला आहे अस्तरचा घेर आणि या ठिकाणी हा कापड कमी असल्यामुळे आपण इथे सुद्धा जॉईंट देणार आहोत. आता घेर आपला काढून झालेला आहे. घेर लावायच्या आधी आपण हे वरचा भाग जो आहे ना तो फिटिंग करून घेऊया. छातीचं माप मोजून घ्यायचं. छाती 36 असल्यामुळे आपला इथे दुसरा भाग करायचा आहे, म्हणजे 18 इंच येतात. आणि जो जास्तीचा कापड आहे आजूबाजूचा, म्हणजे इकडून मी 2 इंच कमी केले, तिकडून 2 इंच कमी केले, बरोबर आपल्या इथे 18 इंच घेर आला. कारण आपण एक्स्ट्रा मार्जिनसाठी 2 इंच वाढवून घेतलेले होते. हे बघा, व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचं. कमर घेरही मोजून फिटिंग करून घ्यायचा. हा वरचा भाग आपला इथे कंप्लीट झालेला आहे. नॉट पण लावून घ्यायची. इथे मी नॉट लावून घेतलेली आहे. बघा किती सुरेख असा हा वरचा भाग दिसतोय. आणि व्यवस्थित असं कमरघेर मोजून घ्यायचा. जेवढा आपला हा कमरघेर आहे त्याचप्रमाणे जो आपला खालचा जो घेर आहे 1 पीसचा, त्याचप्रमाणे हा आपण घेर आपल्याला इथं घ्यायचा आहे. आणि समजा जॉईंट केल्यानंतर आपण इथे हा जॉईंट केलेला आहे अस्तर एकत्र गोलमध्ये शिवून घेतलेला आहे. कमरघेर इथे 34 आहे तर आपल्याला इथे 17 इंच पाहिजे. दुसरा भाग 17पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही मधोमध चून घ्या, म्हणजे प्लेट घेऊ शकतात. या ठिकाणी मी दोघं घेर एकत्र ठेवून जॉईंट करून घेतलेले आहेत. वरच्या भागाला हा घेर लावायच्या आधी वरच्या भागाची कमरघेर आणि हा खालच्या भागाची कमरघेर व्यवस्थित चेक करून घ्या, म्हणजे परफेक्ट आहे की नाही.
आता आपण हे चेक करून घेतलेलं आहे, अगदी परफेक्ट आहे. हा संपूर्ण भाग आपण गोल राऊंडमध्ये जोडून घेऊया. आणि तुम्हाला हा वन पीस कटिंग आणि स्टिचिंग समजलाच असेल अशी मला खात्री आहे. आणि जर तुम्हाला आपला हा वन पीसचा थेअरीसहित कटिंग आणि स्टिचिंग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे आपण अगदी स्टेप बाय स्टेप परफेक्ट थेअरीसहित इथे शिकवत असतो.